काही सर्दीने एवढं जाम केलेलं आहे ना मला कालपासून, अक्षरशः प्रमाणाच्या बाहेर. त्याच्यात गार वारं लागलंय नाही का नाकामध्ये, एवढं बेकार होऊ राहिलं मला, उठायची सुद्धा इच्छा होत नाही. तरी उठलोय. टाइम किती झालाय बघ. कंपनीचे फोन येते कामासाठी, मला कॅपॅसिटीच नाही, कारण पुरी बॉडी सुद्धा पेन होती माझी. बॉडी पण पेन करते. काय करावं असं. उठलं तर आहे, जातो आंघोळ वगैरे करतो, मग बघतो दवाखान्यात जातो पहिले. जाम झालोय. सर्दी म्हटले मी लय बेकार होऊन जातो. एक तर आंघोळ केली, एवढी बेकार थंडी वाजते ना मला मनाच्या बाहेर. त्याच्या सर्दीने ना नाक भरलंय पूर्ण, आणि त्याच्यात आंघोळ करताना एवढा दम लागत होता, त्याचे एवढं डोकं लय बेकार दुखतंय. पण हॉस्पिटलला जातोच मी, काही पण धावत लागेल. नाश्ता बिष्टा गेला तिकडंच, सर्वात पहिले जातो हॉस्पिटलला. थोडा दम पण लागू राहिलाय तुम्हाला. सर्दी झाली ना काहीच माझं असंच असतं नाही का, लय बेकार त्रास होतो मला. हे डोळे असे दिसते जसं एखादा बेवडा माणूस नाही का फुल दारू पिलेलं आहे. पण मला माहिती आहे माझ्या जीवाला का मला काय होते. बापरे. जस्ट घरात आलेलो आहे आत्ताशी. हॉस्पिटलला जाऊन वगैरे आलो, गोळ्या बिळ्या दिल्या. त्याचे डॉक्टर बोलला का 2 दिवस आता आराम कर जरा. एक तर माझे ना गुडघ्यांपासून खालीले पाय दुखते, त्याच्यात डोकं, त्याच्यात आपलं घर असं आहे का गरम पत्र्यांमुळं लय बेकार गरम होतं. बापरे. फक्त काही खायला आहे का तरच गोळ्या घेता येते, कारण मम्मी नेमकी बाहेर काम करते काहीतरी. दम पण लागू राहिलेलं आहे. तीच गोळ्या खाल्ल्या आणि त्यानंतर थोडासा आराम केला होता नाही, जेवण वगैरे करून. आत्ताशी थोडं बरं वाटतंय. आणि उठल्या आहे काहीच. आता थोडा ज्यूस बनवला, हे बघा रेडवाला. आता तो पितोय म्हणजे थोडं बरं वाटेल. नॉर्मल पाण्यामध्ये, थंड पाणी वगैरे नाही का काय. ऊन एकतर एवढं कडक आहे बघा, प्रमाणाच्या बाहेर. तीच पण गोळ्यांचा फरक पडलेला आहे. एवढं भारी वाटतंय ना मला आता. नाही तर सकाळी पुरं जाम झालं होतं, पुरी कॅपॅसिटी जाम माझी. आता जरा तरतरी आली बाहेर. आता मस्त जरा मी ठेसा बिसा बनवतो खायला, म्हणजे, आणि ते पण चुलीवरचा बनवून मी आज. तर आता मिरच्या बिरच्या घेतो, लसूण, मस्त ठेसा. सो गाईस, फुल सर्दी झाली आहे, आणि सर्दीमुळे ठेसा कसा आहे चुल्यावरचा तो पण एकदम विषय गंभीर. एवढा सारा ठेसा बनवतोय मीच खातो बरं का गाईचा. बाकी कोणीच खात नाही आमच्या घरात, एकट्या मीच खातो फक्त एवढा ठेसा. म्हणजे एका दिवसात नाही खात, ॲक्च्युली हप्ताभर जातो माझ्या अंदाज नाही का मला. विचार करा, ह्याच्यात कमीत कमी अर्धा 1 किलो मिरच्या घेतल्या मी, आणि लसूण, मीठ, आणि त्यानंतर तेल. बस. घरात का करत नाही, घरातले ठसका होतो. आणि चुल्यावरचा ठेचा जो असतो ना तो एवढा भारी लागतो ना प्रमाणाच्या वर. बघा कसा दिसतोय, जो आवाज येतोय ना तड 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 तड, काही म्हणा एक नंबर. पा आता या डब्यात पूर्ण भरणार आहे, म्हणजे संध्याकाळी खाता पण. उद्या तर नाही खाता आहे ना, कारण उद्या आहे उपास तुमच्या भावाला नाही त्याच्यावर. ऊन जसं जसं गेलं ना तसं तसं मला बरं वाटलं नाही का. आणि आपल्या झाडाला आहे ना काहीच आहे बरं. याला पानं आले परत. आता वातावरण बघा काय दिसतं. ओ बापरे, इकडं नाही काही, इथं बघा एकदम खतरनाक वातावरण. आणि त्या वातावरणामध्ये असं ठेसा. चल एकदा बोल, एक्झॉस्ट बोल, एक्झॉस्ट. ॲडजस्ट.
सो गाईज तर जस्ट नाव आत्ताशी आपलं जेवण वगैरे झालं आहे आणि त्याच्यात आला होता आपल्याकडे स्टँडर्ड भिकारी. तर गाईज आता जातो घरात, गोळ्या घेतो, झोपून घेतो. तर चला गाईज भेटू मग आता आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये काहीतरी नवीन येऊन तुमच्यासाठी. बाय बाय, जय महाकाल.